विनंती आहे. थँक्यू सो मच तुषार शिंदे यांचा आवाज आपण ऐकला आणि आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल विजय पगारे यांना. आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत 10 क्रिकचे आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क सुरू आहे विजय यांचं. त्यांना आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. विनंती असेल या सामना पण सुरू करा कृष्णा सर. सामना पण सुरू करायचा आहे. 8वा सामना आहे. यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल की आपण सामने थोडेसे स्पीडअप करा कारण की मेगा फायनल देखील आहे. बक्षीस समारंभ देखील आहे. बॉलर नेम भगत. स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत अंकुश आणि जोडी आपण पाहतोय. गोलंदाज विवेक आहेत. स्ट्राइक एंडला फलंदाज अंकुश आहे. सामना सुरू होतोय. गेम ऑन. लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. मिस्टर MPL गणेश गायकर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. चेंडू द्यायचा आहे. विनंती असेल. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. फलंदाज अंकुशच्या बॅट मधून धमाकेदार सुरुवात केली.
5 षटकांचा सामना असेल. श्री गणेश 11 आणि MTRA स्टार्स या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. सामना क्रमांक 8वा आपण पाहतोय आजच्या या दिवसामधील वन डे फिनिश ही स्पर्धा आहे. क्या बात आहे. ऑन साईडला फ्लिक केलाय, सॉफ्ट हँडने खेळले होते, बॉटम हँडचा वापर केला होता आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतात या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 8. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. फ्रेंड्स क्रिकेट लीग 2024 मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ऑन साइडला लॉफ केलाय, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. षटकार. धावसंख्या आहे 14. बॅटची कडा आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. 1च धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे 16. विवेक थोडीशी महागडी गोलंदाजी, परंतु कौतुक करेन अंकुशचं. 2 षटकार लगावलेत आणि हा येतोय 3रा षटकार अंकुशच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे श्री गणेश 11 या टीमची 22-22. धावसंख्या आहे 22. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राहुल महेर येत आहेत, नवीन गोलंदाज. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या सामन्यामध्ये अंकुशने श्री गणेश 11 या टीमला. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे हा डॉट बॉल.
पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट लेगला हा चेंडू येतोय. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे धावफलकावरती 23-23. अंकुशने आतापर्यंत 3 षटकार लगावलेत. अंकुश आणि फलंदाज मंगेश ही जोडी आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. धावसंख्या आहे 24. डान्सिंग डाऊन द विकेट. चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या आहे 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती आहे 27. 27 धावा. कॅमेरामन आमचे विजय देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे विजयांचं. 10 क्रिकचे नक्कीच ऑफिशियल कॅमेरामन आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत विजय पगारे. क्या बात आहे. बॅकफुल जाऊन टॅप करता चेंडूला आणि एक धाव झाली पूर्ण. धावसंख्या 1ने पुढे जाईल 28-28 धावा. राहुल महेर यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. एकही मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. MTRA स्टार या टीमला हा सामना जिंकणं फार महत्वाचं असेल कारण की शेवटचा ते लीग सामना खेळतायत. ऑन साइडला लॉफ केलाय. पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. FCL षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. धावसंख्या आहे 34 धावा 34. आणि गोलंदाज आहेत गजानन. या तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. 34 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. फुल टॉस आणि त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. नो +6. 7 धाव मिळतील्या चेंडूवरती. बॅटिंग करणारे मंगेशला आणि धावसंख्या 7ने पुढे जाईल 41-41.
नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट आणि त्याला देखील पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार मंगेशच्या बॅट मधून. धावसंख्या 47-47. पुन्हा एकदा बॅकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 47 धावा 47. चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस चेंडू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू येतो आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 48. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून क्लासिकल फटकेबाजी होते आणि पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. FCL चौकार येतोय फलंदाज अंकुशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा शॉट मिडविकेटला बोडके साहेब आहेत आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 52. अंकुश खेळतोय 34 या धावसंख्येवरती आणि मंगेश खेळतोय 16 या धावसंख्येवरती. 52 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा. मस्ट विन सामना आहे. सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे MTRA स्टार्स या टीमला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल केला. डीपमध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. थोडेसे फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय आणि धावसंख्या आहे 55. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश 11 या संघाची धावसंख्या आहे 55. योगेश्वर मोरे येत आहेत नवीन गोलंदाज आणि फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का. 55 या धावसंख्येवरती मंगेशची खेळी संपुष्टात. अन्य बॅट्समन रोशन येतोय. 8वा सामना सुरू आहे आजच्या दिवसामधील. श्री गणेश 11 आणि क्या बात आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय रोशनच्या बॅट मधून. पहिला ब्लास्ट. पहिला धमाका
षटकार. ज्या पद्धतीने बॅटिंग होते, चेंडू देखील येण्यासाठी घाबरतोय की अंकुश आणि रोशन ज्याप्रमाणे फटकेबाजी करतायत या मॅच मध्ये 61 धावा धावफलकावरती आहेत आणि या स्पर्धेमधील फ्रेंड्स क्रिकेट लीग मधील सर्वाधिक धावसंख्या बनवली आहे श्री गणेश 11 या संघाने. हायएस्ट स्कोर. धावसंख्या आहे 62. सर्वाधिक धावसंख्या नक्कीच श्री गणेश 11 या टीमने बनवली, कारण की चौथं षटक सुरू आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो आणि कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. स्वीपर कव्हरला एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण पाहू शकाल 64. 64 धावा धावफलकावरती आहेत. हायएस्ट स्कोर बनवलाय श्री गणेश 11 या टीमने या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. चव्वेचाळीस या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज अंकुश. 6 धावा दूर आहे अर्धशतकापासून. 13 चेंडू आणि 44 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. धावसंख्या आहे 70. ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक होते बोडके साहेब. थोडेसे फंबल झाले. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च धावा असतील या चेंडूवरती आणि धावसंख्या आहे 72. 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश 11 या टीमची 72. फ्रेंड्स 11 आणि MTRA वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या. फ्रेंड्स 11 आणि MTRA वॉरियर्स या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. पार्थ येतोय नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. बोडके साहेबांचे सुपुत्र आहेत. अपकमिंग रायझिंग स्टार लेदर बॉल क्रिकेटर आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन. अंकुश खेळतायत 46 या धावसंख्येवरती. रोशन खेळतोय 7 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला स्ट्रोक खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त एकच धाव. स्ट्राईक घेतली अंकुशने कारण की तो 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून. फ्रेंड्स क्रिकेट लीग मधील पहिलं अर्धशतक पूर्ण करेल का हा फलंदाज अंकुश, कारण की 14 चेंडू आणि 46 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अंकुश. क्लीन बोल्ड. यष्टे उद्ध्वस्त दांडी गोल. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. 46 धावांची विस्फोटक इनिंग्स नक्की साकारली आपल्या संघासाठी अंकुशने आणि 46 धावांचे योगदान आपल्या संघासाठी दिलंय आणि त्याला क्लीन बोल्ड केलंय गोलंदाज पार्थने. एकदा जोरदार टाळ्या अंकुशसाठी, कारण की 46 धाव बनवल्यात या सामन्यामध्ये अंकुशने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं राईट आर्म ओव्हर द विकेटने आले आणि शफल झाले होते. भरपूर शफल झाले होते. लाईन पूर्णपणे मिस केली आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या पार्थने आणि त्यानंतर एकच जल्लोष आपण पाहू शकाल पार्थ, कारण की अपकमिंग रायझिंग स्टार हा खेळाडू आहे आणि पार्थने विकेट मिळवली. टॉस आपण करूया.
फ्रेंड्स 11 आणि MTRA वॉरियर्स दोन्ही कॅप्टननी या. कौस्तुभ आहेत आणि नो चेंडू घोषित केलेला आहे. ओव्हर स्टेप नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 74. फुलटॉस चेंडू आहे. बॅटची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 76. 76 धावा. अंतिम षटक सुरू आहे गोलंदाज पार्थ. MTRA वॉरियर्स आणि फ्रेंड्स 11 दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. 9वा सामना असेल लीग मधील. चांगला स्ट्रोक खेळलेत आणि षटकार येतोय. धावसंख्या आहे 82 धावा. 82. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि या 20 चेंडू येतो डॉट. अंतिम चेंडू शिल्लक आहे. तब्बल 82 धावांचं डोंगर उभं केलंय या सामन्यामध्ये श्री गणेश 11 या संघाने. फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. क्या बात आहे. 100% एफर्ट 100% प्रयत्न केले होते आणि तिसरी धाव देखील झाली पूर्ण आणि धावा 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 मिळतील्या चेंडूवरती. चौथी धाव पूर्ण आणि 5वी धाव देखील पूर्ण झाली आहे. 6वी धाव पूर्ण होईल का परंतु फलंदाज होईल बाद आणि शेवटच्या चेंडूवरती मिळतील एकूण 5 धावा आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 87 आणि 88 धावांचं टार्गेट सेट केलंय MTRA स्टार्स या टीम समोर श्री गणेश 11 या संघाने. हॅलो. MTRA संघाचे काही खेळाडू
चेंडू पट नो मॅच लँड झोन मध्ये मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 9. धावसंख्या आहे 9. देशपांडे साहेबांचं आगमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे फ्रेंड्स क्रिकेट लीग मध्ये. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येते वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 10. धावसंख्या आहे 10. एक चेंडू शिल्लक आहे. विजय रेगे आहेत गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला फटका चांगला आहे. बिगिट सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय राहुल महेर यांच्या बॅट मधून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 24 चेंडू शिल्लक आहेत. 72 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी MTRA स्टार्स या संघाला. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये रेगे आहेत. रेगे साहेब ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कीपर बीट आणि शॉर्ट फाईन लेगला बीट करून वाईट +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या MTRA स्टार्स या संघाला. 88 धाव बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने ही अप्रतिम सुरुवात केली आहे MTRA स्टार्स या संघाने. 21. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 21. जिंकण्यासाठी अजूनही पाहिलं गेलं तर 67 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 23 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. मिस टायमिंग आहे, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळते एक धाव. धावसंख्या आहे 22. 22 धावा. कृष्ण केणे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि हॅरी सर एक नामवंत पंच, आमचे अत्यंत जवळचे मित्र हॅरी सर. फार कमी वेळामध्ये त्यांनी उंच बरारी घेतली. पुन्हा एकदा भरपूर शफल झाले होते आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुल महेर यांनी आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 22. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली केली होती. 16 धावा बनवल्या होत्या. क्या बात आहे. शॉर्ट अंपूल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 60 धावांची अजूनही गरज आहे. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार येतोय योगेश्वर मोरेच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 34. 54 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. मिळते 1 धाव. चेंडूवरती धावसंख्या आहे 35. चोख प्रत्युत्तर दिले. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. कारण की 88 धाव बनवायचे आहेत आणि त्याला प्रत्युत्तर देताना बनवले आहेत 35 धावा. अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. शॉर्ट ऑन पूल गेलाय, गॅप मध्ये आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय राहुल महेर यांच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 39. 39. राहुल महेर यांनी जर हा सामना जिंकून दिला तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. रुपेश बासरे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. राहुल महेर यांना जर त्यांनी हा सामना जिंकून दिला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. धावसंख्या आहे 39. अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 49 धावांची गरज आहे. वाघेरे साहेबांकडून देखील 10,000 रुपयांचं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल जर सामना जिंकले तर. आणि लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. धावसंख्या आहे 43. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 13 चेंडू आणि 45 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. चोख प्रत्युत्तर दिले. 43 धावांची पार्टनरशिप बनवली आहे योगेश्वर मोरे आणि राहुल महेर यांनी. कारण की त्यांना माहिती आहे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आणि डीप मध्ये फिल्डर आहेत. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. 45. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 43 या सामन्यामध्ये MTRA स्टार या टीमला.
क्या बात आहे. राव साहेबांकडून 1,000 रुपयांचं 2,000 रुपयांचं पारितोषिक असेल जर सामना जिंकला तर. MTRE स्टार्स या टीमने 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 43 या सामन्यामध्ये 4,000 रुपयांचं पारितोषिक लागलंय MTRE स्टार्स या टीम वरती. गोलंदाज आहेत कौस्तुभ येतोय या 4थ्या षटकामध्ये. आज सुट्टीचा दिवस आहे, रमजान ईद आहे, बँका बंद आहेत परंतु ATM सुरू आहेत आणि ते ATM ऑन केलंय. राव साहेबांकडून तब्बल 2,000 रुपये आहेत. त्यानंतर रुपेश बासरे यांच्याकडून 1,000 रुपये आहेत आणि वाघेरे साहेबांकडून देखील 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या 46, 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 42 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागते आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक येतील. मिळते फक्त एकच धावा आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 47 धावा. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 55 धावांची पार्टनरशिप बनवली होती अंकुश आणि मंगेशने आणि त्याला प्रत्युत्तर देताना बनवल्यात 47 धावांची पार्टनरशिप राहुल महेर आणि योगेश्वर मोरे यांनी. राहुल महेर खेळतात 23 या धावसंख्येवरती. योगेश्वर खेळतोय 17 या धावसंख्येवरती. ऑन साइडला फटका चांगला. बिग हिट इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. बिग हिट षटकार. धावसंख्या आहे 53 आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. पैसा वसूल सामना आपण पाहतोय. 88 धावांचं टार्गेट होतं आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. 10 चेंडू अजूनही 35 धाव बनवायचे आहेत. प्रयत्न सुरू आहेत राहुल महेर आणि योगेश्वर मोरे यांचे या सामन्यामध्ये, कारण की डू ऑर डाय सामना आहे MTRE स्टार्स या टीमसाठी. लीग मधील ते शेवटचा सामना खेळतायत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघून गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये आणि येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. ते म्हणजे श्री गणेश 11 या टीमवरती आणि प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल MTRE स्टार्स या टीमवरती. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. हाफ ट्रॅकर आहे. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं आणि धावबाची संधी. फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. चेंडू आणि 35 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील.
प्रताप येतोय नवीन फलंदाज. ऑन साइडला फटका चांगला आहे, चाबूक शॉट गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 7 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 31 धाव बनवायचे आहेत. सात चेंडू आणि 31 धाव बनवायचे आहेत. हा चेंडू फार महत्वाचा असेल या सामन्यामधील, कारण की संध्याकाळचं हे सत्र सुरू होतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये याच दिशेने हवा फार जोरामध्ये वाहत असते आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतील सर्वच उजव्या हाताचे फलंदाज. 7 ते 31चं समीकरण आहे आणि त्यामध्ये 6 धावा आपण कमी करूया. लांब वरचा हा षटकार, FCL मधील सर्वात लांब लचक षटकार लगावलाय प्रतापने आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63. 6 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा 25. या षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक वागेरे साहेबांकडून. प्रतापसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. येस, बघा रावसाहेब सांगतात की 100 मध्ये काहीच येत नाही, जरा 500 लावा किंवा 1000 लावा. येस, 100 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच एनर्जी ड्रिंक असेल त्यांच्याकडून, जी ड्रिंक 7 नंतर घेतली जाते. या 7 नंतर ती ड्रिंक घेतली जाते, जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा ती ड्रिंक असणार आहे वागेरे साहेबांकडून प्रतापसाठी. 6 चेंडू आणि 25 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. सामना अजून संपला नाही हे सांगत असताना MTRA स्टार्स या टीमचे हे दोन्ही फलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय रेगे. या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सहा चेंडू आणि 25 धाव बनवायचे आहेत. राहुल महेर स्ट्राइक एंडला आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलेत आणि डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 65. 5 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 31 या धावसंख्येवरती बॅटिंग करते राहुल महेर. 5 चेंडू आणि 23 धाव बनवायचे आहेत राहुल स्ट्राइक एंडला. आणि क्या बात है, अप्रतिम झेल पकडलाय राहुल महेर. बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू बनवायचे धावा 23. क्या बात है, एकच जल्लोष आपण पाहिला या झेल पकडल्यानंतर. अप्रतिम झेल पकडला. क्या बात आहे, रामयांनी खूप चांगला झेल पकडला. एका हातामध्ये हा झेल पकडला फर्स्ट स्लिप मध्ये आणि त्यानंतर एकच जल्लोष आपण पाहिला. अक्षरशः खांद्यावरती घेतलं, कारण की या विकेटचं महत्त्व माहिती होतं. ते म्हणजे श्री गणेश 11 या टीमला. 4 चेंडू आणि 23 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. तुषार शिंदे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत.
4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी होते रेगे साहेबांच्या माध्यमातून. प्रचंड अनुभव आहे, एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि तो एक्सपिरियन्स सिद्ध केलाय. फ्रेंड्स 11 संघ निर्णय कळवा. आपण टॉस जिंकलाय या पुढीलच्या सामन्यामध्ये. फ्रेंड्स 11 बॅट फर्स्ट. तर MTRA वॉरियर्स या टीमला विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे हा सामना संपल्यानंतर, कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. आणि यस फलंदाज झालाय बाद. पार्थ आपण थोडंसं लवकर जा, 1 चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. 23 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे श्री गणेश 11 या टीमने. अभिनंदन श्री गणेश 11 या संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे अंकुश, ज्याने बनवल्या 46 धावा या सामन्यामध्ये.